नमस्कार, मी अमृता आकाश. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. आज आपण वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशात सुवर्ण संधी याविषयी माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत मनोज पत्की सर. कार्यक्रमात आपलं स्वागत करते. नमस्कार. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी सरांची ओळख करून घेऊयात. डॉक्टर्स, डेंटिस्ट, फिजिओथेरपिस्ट बनू पाहणाऱ्या तसंच वैद्यकीय व आरोग्य शिक्षण प्रशिक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या हजारो तरुण विद्यार्थ्यांच्या आवाक्यात हे वैद्यकीय क्षेत्र व जागतिक संधी उपलब्ध करून देण्यात गेल्या काही दशकांपासून मनोज पत्की सरांचं मोठं योगदान आहे. त्यांचे हजारो विद्यार्थी भारतात व परदेशात यशस्वी डॉक्टर्स म्हणून कार्यरत आहेत. त्यातील कित्येकांनी पदव्युत्तर तसंच न्यूरोसर्जरी, कार्डिओथोरॅसिक सर्जरी, रेडिओलॉजी, प्लास्टिक सर्जरी, ऑन्कोलॉजी सारख्या क्षेत्रात विशेष वैद्यकीय शिक्षण प्राप्त केलंय. मनोज पत्की सरांनी स्टेट गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स ऑफ हायर अँड टेक्निकल एज्युकेशन, मेडिकल युनिव्हर्सिटीज, टीव्ही चॅनल्स तसेच करिअर फोरम्स यांच्याकडून या क्षेत्रासंदर्भातील माहिती व संधी मार्गदर्शनासाठी विद्यार्थ्यांसोबत परिसंवादासाठी विशेष सरांना आमंत्रितही केलं जातं. तर सर, आज आपण वैद्यकीय क्षेत्रात परदेशात ज्या विद्यार्थ्यांना जायचं आहे त्यांना कोणकोणत्या संधी आहे याबद्दल बोलणार आहोत. नवीन NMCच्या कायद्यानुसार वैद्यकीय शिक्षणासाठी नेमके कोण विद्यार्थी पात्र असतात याविषयी काय सांगाल? नक्कीच. जे विद्यार्थी ज्यांनी किमान पात्रता जे मिनिमम एलिजिबिलिटी क्रायटेरियाची आहे ती 50% अँड अबाव फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, ज्या विद्यार्थ्यांना 12वी रेकग्नाइज बोर्ड ऑफ एज्युकेशन आणि आता नीट परीक्षा जी 2013 पासून चालू झालेली आहे त्याच्यामध्ये क्वालिफाईंग मार्क्स असायला पाहिजेत. ओपन कॅटेगरीला यावर्षी 117 मार्क आणि SC, ST, OBC साठी 93 अँड अबाव तो विद्यार्थी डॉक्टर बनण्यास पात्र आहे. मग त्याच्यामध्ये MBBS हा एक पार्ट आला, होमिओपॅथी, आयुर्वेदा, युनानी मेडिसिन, काही विद्यार्थी फिजिओथेरपी, काही राज्य त्याच्यासाठी सुद्धा नीट ही परीक्षाचं मार्क्स चेक करतात. तर ज्या विद्यार्थ्यांना हे मार्क असतील तो विद्यार्थी डॉक्टर बनण्यास पात्र आहे. अगदीच. आणि नवीन NMC कायद्यानुसार विद्यार्थ्यांना आणि देशाला देखील याचा किती फायदा होऊ शकतो? नवीन जे कायदे आलेले आहेत NMCचे त्याच्यामध्ये पहिल्यांदा त्यांनी काय केलं की अप्पर एज लिमिट जे पूर्वी होतं ते काढून टाकलेलं आहे. अप्पर एज लिमिट काढल्यामुळे काय आलं की जे विद्यार्थी MSc झालेले आहेत मायक्रोबायोलॉजी घेऊन किंवा फिजिओथेरपी घेऊन किंवा जे होमिओपॅथ्स आहेत, आयुर्वेदाचार्य ऑलरेडी ज्यांनी केलेलं आहे ते विद्यार्थीसुद्धा त्याच्यामुळे नीट या परीक्षेला बसायला लागलेले आहेत. आणि आपण बघितलं असाल की साधारण 16 लाख 15 लाख या विद्यार्थी या रेंजप्रमाणे बसायचे नीटला इतके वर्ष आणि यावर्षी जवळजवळ 19 लाख विद्यार्थी बसले. तर हा जो 4-5 लाख विद्यार्थ्यांचा नंबर जो वाढलेला आहे तो जे विद्यार्थी ऑलरेडी ग्रॅज्युएट्स आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट्स आहेत ते विद्यार्थी पण या परीक्षेला बसायला लागले. भारत सरकारला डॉक्टर्सची खूप गरज आहे. आपल्या इकडे लोकसंख्या ज्याप्रमाणे वाढत जाते त्या प्रमाणात डॉक्टर्स आपल्याला मिळत नाहीत आणि म्हणून जास्ती विद्यार्थी डॉक्टर होण्यासाठी या क्षेत्रात यावे ह्याच्यासाठी सरकारने हा कायदा केला आणि त्याप्रमाणे जवळजवळ 9,93,000 यावर्षी विद्यार्थी डॉक्टर बनण्यास पात्र आहेत. किमान पात्रता ज्यांनी पूर्ण केली त्याच्यामुळे नंबर्स वाढतात, देशाला जास्ती डॉक्टर्स मिळू शकतील याच्यासाठी हे कायदे केलेले आहेत. त्याप्रमाणे विद्यार्थी खूप मेहनत घेऊन क्वालिफाय पण होत आहेत. अगदीच. आत्ताच तुम्ही नीट या परीक्षेचा उल्लेख केला. नीट ही परीक्षा पात्र झालेले विद्यार्थी त्यांनाही परदेशात जायचं असतं वैद्यकीय शिक्षणासाठी, या संदर्भात तुम्ही काय सांगाल? नीट परीक्षा झाल्यानंतर बरेचसे विद्यार्थी परदेशी पण जातात एवढ्यासाठी, कारण जसं मी सांगितलं जवळजवळ ऑलमोस्ट 10 लाख विद्यार्थी पात्र झाले. पण आपल्या इथे MBBSच्या सीट्स ज्या आहेत त्या साधारण 90,000 सीट्स आहेत. त्यातील सुद्धा जवळजवळ 50,000 सीट ज्या आहेत ह्या प्रायव्हेट किंवा डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये कॉस्ट ऑफ एज्युकेशन त्या संस्थेने खर्च केलेला असल्यामुळे त्यांना सबसिडी ग्रँट मिळत नाही, म्हणून कॉस्ट ऑफ एज्युकेशन ही खूप हायर असते आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ती कदाचित बजेटमध्ये नसते. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये सबसिडी ग्रँट ते राज्य देते त्याच्यामुळे कॉस्ट ऑफ एज्युकेशन ही अफोर्डेबल असते. पण 9.5 लाख विद्यार्थ्यांसाठी फक्त त्याच्यामध्ये 40,000 सीट आहेत. त्याच्यामुळे खूप कमी आपल्याला विद्यार्थी तिकडे जाऊ शकतात. दुसरा ऑप्शन हा आहे की विद्यार्थी सरकारने कायदा केल्याप्रमाणे परदेशी जा. तर परदेशी एवढ्यासाठी जा कारण आपण पटापट मेडिकल कॉलेजेस इथे काढू शकत नाही आणि जरी काही येत्या 3 ते 5 वर्षात 100 मेडिकल कॉलेज जरी नवीन झाले तर एका कॉलेजला जास्तीत जास्त 100, 125 किंवा 150 सीटची परमिशन मिळते. म्हणजे सीट्स किती वाढणार? 100 कॉलेज जरी झाले तरी तर साधारण 10,000 किंवा 15,000. आणि आजच्या स्टॅटिस्टिक्स वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या शॉर्टेजप्रमाणे साधारण 21 लाख डॉक्टरांचं आज आपल्याकडे शॉर्टेज आहे, ज्या प्रमाणात आपली लोकसंख्या मल्टिप्लाय होत चालली आहे.
तर त्याच्यामुळे जास्तीत जास्ती विद्यार्थ्यांनी डॉक्टर व्हावं, त्याच्यासाठी भारतात ज्यांना सीट मिळते त्यांनी घ्यावीच, पण त्याच्यानंतर परदेशी पण जावं, कारण परदेशामध्ये पण अनेक संधी उपलब्ध आहेत. तर याच्यासाठी म्हणून सरकारने हे कायदे चेंज केले आणि अनेक विद्यार्थी त्याच्यामुळे परदेशी पण MBBS जाऊन करू शकतात. हा ऑप्शन चांगला आहे आणि त्याच्याबद्दल पण थोडीशी आपण माहिती देऊ शकतो. अगदी जसं तुम्ही आत्ता म्हणालात की वैद्यकीय शिक्षणासाठी अनेक विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं की आम्हाला परदेशात जायचं आहे, मात्र परदेशात जात असताना आम्ही देश कोणता निवडावा या बाबतीतही विद्यार्थ्यांना कुठेतरी कन्फ्युजन असतं. तर तुम्ही विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं मदत करता किंवा देश सुचवता? परदेशी कुठे जायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे पालकांच्या समोर, विद्यार्थ्यांसमोर, आणि काही पॉईंट्स मी मेन्शन करतो ते फार महत्त्वाचे असतात. जी कोण मंडळी आपल्याला सांगते की मी पण तुम्हाला परदेशी पाठवतो, तर त्यांना पहिला प्रश्न आपण ज्या देशात पाठवणार आहात त्याच्याबद्दलची माहिती विचारावी. कारण मध्यंतरीच्या काळामध्ये असे अनेक मंडळी आली आणि ज्यांच्याबद्दल दूतावासामध्ये आपल्या कंप्लेंट झाल्या की कुठले तरी एक साधारण 5,000-7,000 बेटांचे देश होते. तर अशा ठिकाणी एज्युकेशन हे चांगलं कदाचित मिळणार नाही. त्याच्यानंतर तो जर चांगला देश असेल तर भारताचे त्या देशाबरोबर राजनैतिक संबंध कसे आहेत हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण बघितलं काही साधारण मार्च महिन्यापासून या वर्षामध्ये काही घटना चालू आहेत युरोपमध्ये आणि बऱ्याचशा मंडळींनी त्या देशात विद्यार्थ्यांना पाठवलं होतं, तर जिथे आपले राजनैतिक संबंध चांगले नाही आहेत. तर अशा ठिकाणी विद्यार्थ्यांनी, पालकांनी शक्यतो त्यांचा होमवर्क, रिसर्च करावा, माहिती घ्यावी आणि मग निर्णय घ्यावा. तिसरा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा, जरी राजनैतिक संबंध चांगले आहेत, मोठा देश आहे, तरी एक प्रश्न येतो की जेव्हा आपण शिक्षणासाठी चाललो आहे तर शिक्षणासाठी त्या देशांनी कॉन्ट्रीब्युशन काय केलेलं आहे. आमच्या मुलांनी भारतातल्या शिक्षण घेण्यासाठी त्या देशात काय जावं, त्यांनी किती नोबेल प्राइज विनर्स बनवले, त्यांनी किती शोध लावले त्या क्षेत्रामध्ये, मग तो देश निवडावा. कारण साईट सीइंगसाठी आमची मुलं चाललेली नाही आहेत. जर कोणी सांगितलं की ठीक आहे हे सगळे तिन्ही प्रश्न चांगले आहेत, आम्हाला चांगला ऑप्शन मिळतोय, तर चौथा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा येतो की कॉस्ट ऑफ एज्युकेशन. आपलं जे काही बजेट आहे ते पण फार महत्त्वाचं असतं. कारण काही वेस्टर्न कंट्रीजमध्ये शिक्षण चांगलं आहे, संबंध आपले चांगले आहेत, सुविधा चांगल्या आहेत, पण कॉस्ट ऑफ एज्युकेशन ही खूप हाय असते आणि ती जर आपल्या बजेटमध्ये नसेल तर सगळेच पैसे आज आहेत तरी खर्च करू नये. विद्यार्थी पालकांनी त्याला एक प्रॉपर सिस्टीम करावी, प्लॅनिंग करावं. त्याच्यानंतर जर कोणी सांगितलं की नाही हे सगळे जर पॉईंट चांगले आहेत आणि हे जमत असतील, तर पुढचा प्रश्न पालकांनी, विद्यार्थ्यांनी हा विचारावा की आम्हाला तुम्ही पाठवायच्या आधी तुम्हाला या क्षेत्रामध्ये किती अनुभव आहे. कारण काही मंडळी अशी पण आलेली आहेत की एका देशात पाठवतो, या देशाचं नाव सांगून दुसऱ्या देशात पाठवतात आणि ह्याच्याबद्दल पण कंप्लेंट यायला लागलेल्या आहेत. त्यामुळे प्रॉपर गायडन्स घ्यावा, रेफरन्सेस घ्यावे, आधी किती विद्यार्थी गेलेत, त्यांचं काय झालं, सक्सेस झाला की नाही, ह्या सगळे प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि मग आपण देश निवडावा. देश निवडताना अजून काही पॉईंट्स महत्त्वाचे आहेत की NMCनी काही रेग्युलेशन्स आणलेत. त्याच्यामध्ये रिसेंट जे आहेत, काही देशांमध्ये त्यांनी चक्क जाऊ नका असं म्हणून वॉर्निंग दिलेली आहे पालकांना, विद्यार्थ्यांना. आणि तुम्हाला पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये लिस्ट पण तुम्हाला वेबसाईटवरती मिळू शकते किंवा तुम्ही आपल्या ऑफिसशी संपर्क साधावा. जे एक्सपर्ट्स आहेत ते तुम्हाला त्याच्याबद्दल लिंक्स पाठवतील आणि मार्गदर्शन करतील. अगदीच. मात्र जेव्हा परदेशात जाण्याची वेळ येते तेव्हा भारतीय पालक त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी कोणत्या देशाला जास्त पसंती देतात? कारण गेल्या 25 वर्षांपासून तुम्ही या क्षेत्रात कार्यरत आहात, तर याबद्दल तुमचा अनुभव काय आहे? जसं मी आत्ता सांगितलेल्या पॉईंटप्रमाणे सगळ्यात जास्त महत्त्व किंवा प्रेफरन्स दिला जातो त्याच्यामध्ये रशियन फेडरेशन हा एक पार्ट येतो. ह्याची मुख्य कारणं अशी आहेत की हा देश नॉलेज आणि शिक्षणासाठी फेमस आहे. म्हणजे राईट फ्रॉम फर्स्ट ह्युमन बिईंग, पहिला अंतराळवीर जो गेला युरी गागारिन, त्याच्यानंतर पहिली अंतराळवीर स्त्री मॅडम वालंतिना तेरेश्कोवा, ही सगळी मंडळी अंतराळात गेली साधारण एक 70-75 वर्षापूर्वी. आणि तेव्हापासून हे रिसर्चमध्ये, मेडिकल असू दे, स्पेसमध्ये असू दे, टेक्नॉलॉजीमध्ये असू दे, रशिया हा फोरफ्रंटमध्ये आहे कम्पेअर्ड टू अदर कंट्रीज. आपल्या देशाबरोबर त्यांचे राजनैतिक संबंध हे जगामधला सगळ्यात बेस्ट फ्रेंड म्हणून आपला समजला जातो, असे सगळे पॉलिटिकल लीडर्स म्हणतात आपल्याला. त्याच्यानंतर अजून कॉस्ट ऑफ एज्युकेशन, बिकॉज MOU जे साईन झालेले आहेत दोन्ही देशामध्ये, त्याच्यामुळे सबसिडाईज एज्युकेशन असल्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना तिथे फायदा होतो. साधारण 3.5-4 लाख रुपये वर्षाला आणि दर वर्षाची फी दरवर्षीच भरायची असते. या पद्धतीने त्यांना तिथं शिक्षण चांगलं मिळतं. त्याच्यासाठी बँक लोन पण आपल्याला द्यायला तयार आहे. अनदर इम्पॉर्टंट पार्ट हा आहे की गेले अनेक वर्ष विद्यार्थी जेव्हा तिथं जातात तेव्हा कॉस्ट ऑफ एज्युकेशन आणि क्वालिटी ऑफ एज्युकेशन ज्याला आपण म्हणतो, तर त्याच्यामध्ये रशियन फेडरेशन हा सगळ्यात नंबर 1 ठरला जातो.
कारण एक लिमिटेड त्यांचा क्लासरूम असतो, 10 ते 12 विद्यार्थ्यांसाठी एक प्रोफेसर या प्रमाणात ते आपल्याला शिक्षण देत असतात, लाईक अ प्रायव्हेट ट्युशन. प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स जो मेडिकल एज्युकेशनसाठी लागतो, ज्याला आपण क्लिनिकल एक्सपोजर म्हणतो, तो सुद्धा या देशामध्ये तुम्हाला हँड्स ऑन एक्सपिरियन्स, सर्जरीज वगैरे करून विद्यार्थी आपल्याला आलेले आहेत. आणि विद्यार्थ्यांचा अनुभव जो आहे की अनेक सर्जरीज करून अनेक वर्षाचा आम्हाला त्याप्रमाणे अनुभव असलेले प्रोफेसर्स ते आम्हाला रेग्युलरली गाईड करतात आणि त्या पद्धतीने आम्हाला जे नॉलेज मिळालेलं आहे ते अगदी टॉप लेवलचं नॉलेज आहे. ज्या काही स्पेसिफिक युनिव्हर्सिटीज आहेत रशियन सरकारच्या, जिथे विद्यार्थी अनेक वर्ष जातात, तिथं तुम्हाला ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला युरोपियन अपेंडिक्स नावाचं सर्टिफिकेट अवॉर्ड केलं जातं. याच्यामुळे आपले विद्यार्थी आज युरोपच्या 40पेक्षा जास्त देशामध्ये विदाऊट एनी लायसन्सिंग टेस्ट किंवा विदाऊट एनी काइंड ऑफ ॲडिशनल टेस्ट किंवा कोर्स त्यांना डायरेक्टली तिथे जॉब मिळू शकतात किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकतात. तर त्याच्यामुळे मल्टिप्लाय होतात आपल्या अपॉर्च्युनिटीज रोजगारासंबंधात. ऑल्सो अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया ह्या देशामध्ये पण अनेक विद्यार्थी गेलेले आहेत. अनेक विद्यार्थी भारतात परत येऊन साधारण 70 ते 80पेक्षा जास्त विद्यार्थी हे आपले आज प्रोफेसर म्हणून टॉपच्या गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये काम करतात आणि आपण त्यांना रेफरन्सेस देतो नवीन विद्यार्थ्यांना जाणाऱ्या याच्यामध्ये. हा एक ॲडव्हान्टेज आहे. त्यामुळे रशियन फेडरेशन हा नंबर 1 कंट्री समजला जातो. अदर दॅन इंडिया दुसरा ऑप्शन जर धरला तर मी पण विद्यार्थी पालकांना सांगेन की तुम्ही नक्कीच माहिती घ्या आणि मग निर्णय घ्या. तर सर, पालकांची पसंती नेमकी कोणती असते हे तुम्ही सांगितलं. मात्र वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जेव्हा विद्यार्थी भारतामध्ये परत येतात तेव्हा FMGA आणि NEXT बद्दलही काही गैरसमज आहेत, तर ते तुम्ही कसे दूर कराल? नक्कीच फार महत्त्वाचा प्रश्न आहे हा, कारण बरेचसे गैरसमज या परीक्षांबद्दल आहेत. 2002 साली जो कायदा अंमलात आणला, जो भारतीय पार्लमेंटमध्ये पास झाला होता, जो रेग्युलेशन आणि IMC ॲक्टमध्ये जी चेंज झाले सेक्शन 13(4)A आणि सेक्शन 13(4)B, ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं परदेशी कुठेही जा आणि डॉक्टर व्हा, कारण भारताला डॉक्टरांची गरज आहे. आणि आल्यानंतर तुमची एक परीक्षा घेतली जाईल ज्याचं नाव FMGA होतं. 2002 सालापासून ही परीक्षा चालू आहे, ती साधारण 2022पर्यंत. आणि पुढच्या वर्षी या परीक्षेचं टायटल त्यांनी नॅशनल एक्झिट टेस्ट म्हणून दिलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडेफार बदल केलेले आहेत. तर ही जी परीक्षा आहे याच्याबद्दल अनेक वेळा विद्यार्थी आणि पालकांच्या मनात अनेक प्रश्न असतात की ही परीक्षा फार कठीण असते आणि ती परीक्षा मुलं पास होणार नाही, त्याच्या किती वेळा आपल्याला त्याच्यामध्ये अपियर करू शकतो, काही रिस्ट्रिक्शन्स आहेत का. तर त्याच्याबद्दल सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे, एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी आणि पालक, की आपण जे शिक्षण घेतलेलं आहे मेडिकल एज्युकेशनचं, आपल्याला त्याच्या संदर्भातच फक्त प्रश्न विचारले जाणार आहेत त्या परीक्षेत. त्यात उदाहरणार्थ मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा प्रश्न मुळीच काही येणार नाही आहे. दुसरी गोष्ट, ही परीक्षा साधारण चालू आहे 20 वर्ष आणि त्याच्यामध्ये त्यांची सिस्टीम ऑफ एज्युकेशन जी काय आहे त्याप्रमाणे ती केलेली असते. तर आपल्याला कुठल्या टॉपिकमध्ये कुठल्या मॉड्यूलला किती मार्काचे प्रश्न विचारले जाणार आहेत हे सगळे डिटेल्स आज अवेलेबल आहेत. 20 वर्षापासून ते अवेलेबल आहेत. त्याच्यासाठी ट्रेनर्स आहेत, ते त्यांना विद्यार्थ्यांना त्या युनिव्हर्सिटीमध्ये गाईड करत असतात. परत आल्यानंतर पण त्यांना ऑनलाईन ट्रेनिंग दिलं जातं ज्यांना रिक्वायरमेंट आहे तर. आणि ही एक पासिंग टेस्ट आहे. पासिंग टेस्ट म्हणजे त्याच्यामध्ये फक्त 50% पर्सेंटाईल नव्हे, 50% मार्क ज्या विद्यार्थ्याला बसतात, म्हणजे जसे आपली 12वीची परीक्षा असते की ज्याच्यामध्ये पासिंग पर्सेंटेज साधारण 35 आहे, पण ही प्रोफेशनल एक्झाम असल्यामुळे 50% पासिंग आहे. आणि ही एक पासिंग टेस्ट आहे, ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम नाही आहे, हे लक्षात घ्यावं. कारण आपले विद्यार्थी ह्या परीक्षेत नुसतेच पास होत नाही पहिल्या अटेम्प्टमध्ये, आणि काही हजार विद्यार्थी आहेत. आपल्या फेसबुकवरती सुद्धा आपण विद्यार्थ्यांना पालकांना दाखवू शकतो. तर भारतामध्ये गेली 3 वर्ष या परीक्षेत पहिले येणारे विद्यार्थीसुद्धा आपण ज्या पाठवतो त्या युनिव्हर्सिटीमधनंच येतात. तर त्याच्यामुळे काळजी करण्याचं बिलकुल कारण नाही. कुठलीही त्या संदर्भात प्रश्न असतील तर विद्यार्थी पालकांनी प्रत्यक्ष येऊन काउन्सिलिंग घ्यावं. फ्री काउन्सिलिंग असतं आणि याची पूर्ण माहिती घ्यावी. पण गैरसमज काहीतरी कोणाचं तरी ऐकून त्याप्रमाणे निर्णय घेऊ नये. परीक्षा सगळ्यांना द्यावी लागणार आहे. नॅशनल एक्झिट टेस्ट ही गव्हर्नमेंटमधनं, आपण भारतातनं प्रायव्हेट कॉलेजमधनं केली, गव्हर्नमेंटमधनं केली, तरीसुद्धा आपल्याला ती परीक्षा द्यावीच लागणार आहे. ही ह्याच्यापुढे सगळ्यांसाठी आहे, नुसतं परदेशातून आल्यावरती त्याच्यासाठी नाही आहे. तर त्याच्यामुळे ही परीक्षा, त्याची तयारी ही सगळ्यांनाच करावी लागणार आहे. त्याची मुळीच काळजी करू नये विद्यार्थ्यांनी. उगाचच काही मंडळी त्याच्याबद्दल भीती दाखवतात. अनलिमिटेड अटेम्प्ट्स टू अपियर अँड क्लिअर द टेस्ट असं व्हेरी क्लिअरली त्यांनी दिलेलं आहे. आपल्याला त्याच्यामध्ये किती वेळ आपण बसू शकतो, त्याच्यामध्ये काही अडचण येत नाही विद्यार्थ्यांना.
परदेशात जाण्यासाठी वेगवेगळे गैरसमज ही आहेत ज्यांना वैद्यकीय शिक्षण पूर्ण करायचं आहे, मात्र भारतामध्ये जे विद्यार्थी नीट पात्र झालेले नाही आहेत तेही विद्यार्थी परदेशात जाऊन MBBS करू शकतात का? जे विद्यार्थी नीट पात्र झाले नाही आहेत ते विद्यार्थी नक्कीच परदेशात जाऊ शकतात त्यांची इच्छा असेल तर, कारण नीट ही परीक्षा ही भारतासाठी रिस्ट्रिक्टेड आहे. त्याच्या कायद्याप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांनी नीट क्वालिफाय झालेत त्या विद्यार्थ्यांना भारतात परत आल्यानंतर त्यांची डिग्री रजिस्टर होऊ शकते, हा कायदा आहे. पण अनेक विद्यार्थी असे असतात की जे नीट क्वालिफाय झाले किंवा नाही झाले ते सुद्धा परदेशात जातात, तिथं डॉक्टर होतात आणि अनेक विद्यार्थी त्याच देशामध्ये किंवा युरोप देशामध्ये असे अनेक ठिकाणी जाऊन तिथे त्यांचं करिअर हे बनवू शकतात. ज्या विद्यार्थ्यांना भारतात येऊनच आपली डिग्री रजिस्टर करायची आहे तर आजच्या कायद्यानुसार त्यांना नीट क्वालिफाय करायला पाहिजे. पण समजा जर झाली नसेल आणि तरीसुद्धा त्यांना बाहेर जायचं आहे कारण थर्ड अटेम्प्ट होता, तर त्या विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की NMCच्या कायद्याप्रमाणे गेल्या 3 वर्षाचा स्कोर हा व्हॅलिड आहे. त्यामुळे यावर्षी समजा आपण जर चांगल्या स्कोरसाठी तिसऱ्यांदा अटेम्प्ट घेतला होता पण गेल्या वर्षी आम्ही क्वालिफाय झालो होतो तर तो स्कोरमधनं तुम्ही परदेशी जाऊ शकता. नीट क्वालिफाय झालाच नाही आहे आणि परदेशी जो विद्यार्थी गेला आणि भारतातच यायचा आहे त्यांना हॉस्पिटलमध्ये फिजिशियन असोसिएट म्हणून काम करता येतं. त्यांना अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया इथे जाऊन त्यांच्या देशाच्या ज्या लायसन्सिंग एक्झाम आहेत त्याच्यासाठी ते एलिजिबल होऊ शकतात आणि तो ऑप्शन्स त्यांच्यासाठी ओपन आहेत. तर करिअरसाठी आपण जेव्हा निर्णय घेतो तेव्हा आपल्याला कायद्याची पूर्ण माहिती असायला पाहिजे. आपला पुढचा गोल काय आहे, ॲडमिशन हा एक पार्ट झाला, पण पुढचा गोल काय आहे की आम्हाला भारतात यायचं आहे की आम्हाला परदेशात जायचं आहे ते ठरवून आपण निर्णय घ्यावा. अगदीच. आणि भारतामध्ये होमिओपॅथी, आयुर्वेद आणि फिजिओथेरपी यामध्ये जे पदवीधर आहेत अशाही तरुणांना परदेशामध्ये संधी आहे का असा प्रश्न अनेक विद्यार्थी विचारतात, याबद्दल काय सांगाल? नक्कीच. बऱ्याचदा असं होतं की होमिओपॅथी, आयुर्वेदा, युनानी मेडिसिन ह्याला ऑल्टरनेटिव्ह मेडिसिन्स म्हणून समजलं जातं आणि विद्यार्थ्यांना त्यांचं प्रेझेंटेशन प्रॉपरली विथ द अमेरिकन ऑथॉरिटीज किंवा कनेडियन ऑथॉरिटीज, युरोपियन ऑथॉरिटीज करता नाही येत. कसं प्रेझेंट करायचं माहीत नसल्या कारणाने त्यांना बऱ्याचदा काउन्सिलर्स जे असतात ते सांगतात तुम्ही एलिजिबल नाही आहात. तर तसं नाही आहे. हे सगळे विद्यार्थी परदेशी जाऊ शकतात आणि इन द हॉस्पिटल फिजिशियन असोसिएट म्हणून करू शकतात. त्यासाठी त्यांना एका कोर्ससाठी एनरोल व्हावं लागतं आणि ते करून तुम्ही सायमल्टेनियसली तुम्ही जॉब पण करू शकता आणि तुम्ही हॉस्पिटलमध्ये काम पण करू शकता. जे फिजिओथेरपिस्ट आहेत त्यांच्यासाठी पण अनेक ऑप्शन्स उपलब्ध आहेत. त्यांना जरी इक्वलन्स समजा नंबर ऑफ आवर्सनी होत नसेल तर त्याप्रमाणे किती क्रेडिट्स त्यांना अजून पाहिजे असतात कॅनडासाठी, अमेरिकेसाठी, UK साठी तेवढं आपण कोर्स मॅपिंग करून त्यांना आपण गायडन्स देतो आणि त्याप्रमाणे होमिओपॅथी, आयुर्वेदा, युनानी मेडिसिन, फिजिओथेरपिस्ट यांनासुद्धा परदेशी जाण्याच्या संधी आहेत. कोर्स पूर्ण केलेला असेल तरी पण किंवा प्रॅक्टिसिंग जरी आत्ता ऑलरेडी असतील त्यांनासुद्धा संधी खूप आहेत. नक्कीच त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आणि तुम्ही एक्सपर्ट्सकडनं त्याबद्दल मार्गदर्शन पूर्ण घ्यावं. तर सर, जसं तुम्ही सांगितलं की जे विद्यार्थी होमिओपॅथी, आयुर्वेद किंवा फिजिओथेरपिस्ट आहेत त्यांना देखील परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेण्याची संधी आहे. त्यामुळे परदेशामध्ये वैद्यकीय शिक्षण घेणं हे ज्या विद्यार्थ्यांचं स्वप्न आहे त्यांच्यासाठी स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसत आहेत, त्या नंबरवर तुम्ही फोन करून सरांचं अधिक मार्गदर्शन घेऊ शकता आणि परदेशात जाऊन वैद्यकीय शिक्षण आणि MBBS देखील पूर्ण करू शकता. सर, तुम्ही इथे आलात आणि वैद्यकीय शिक्षणासंदर्भात विद्यार्थ्यांना आणि पालकांना इतकी महत्त्वाची माहिती दिली. आपले खूप खूप आभार. नमस्कार. थँक्यू. त्याचबरोबर गुरुकिल्ली यशाची मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.